2000ची लाच स्वीकारताना तलाठ्यास रंगेहात पकडण्यात लाचलुचपत विभागाला यश। वाटणी पत्रावरून फेरफारला नाव लावण्यासाठी 2000ची लाच स्वीकारणाऱ्या पाथरी तालुक्यातील बाभळगावचे तलाठी अनिल देवीदास कदम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिनांक 23 फेब्रुवारी शुक्रवार रोजी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। या प्रकरणी तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली। त्याद्वारे त्यांचा भाऊ यांचे वाटणी पत्रावरून फेरफारला नाव लावण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला। या अर्जावर तहसीलदार समोर सुनावणी होऊन फेरफार करण्यासाठीचा आदेश सुद्धा मिळाला। सदर आदेशाची प्रत गुंजखुर्दचे अतिरिक्त पदभार असणारे बाभळगावचे तलाठी अनिल कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। वारंवार पाठपुरावा केला तेव्हा संबंधित तलाट्याने आपणास तुम्हाला सगळी कामे फुकटच करायची का वाटते असे सुनावले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात पंचासमक्ष तक्रारीची शहानिशा केली। पाठोपाठ शुक्रवारी सापळा रचून पंचासमक्ष 2000 रुपयांची लाच स्वीकारते वेळी स्वतः तलाठी कदम यास पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी, पोलीस उप अधीक्षक अशोक इफकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बसेश्वर जकीकोरे, पथकातील नील भत्रेवार, शेख जिब्राईल यांच्या पथकाने सदर कारवाई केली। सेलू शहरात मान्यवरांचा सत्कार समारंभ व मुशायरा कार्यक्रम संपन्न। सेलू शहरातील हादरे फाउंडेशनच्या वतीने आयोजित सेलू शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ व मुशायरा कार्यक्रम सेलू शहरातील साई नाट्यगृहात संध्याकाळी 7 वाजता 22 फेब्रुवारी गुरुवार रोजी संपन्न झाला। यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दारुल उलूम फुरखान्याचे अध्यक्ष मौलाना तजमुल अहमद खान खासमी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र वक्फ बोर्ड सदस्य मौलाना रफीउद्दीन अशरफी, सेलू शहरातील मदीना मस्जिदचे इमाम मौलाना रईस खासमी उर्फ ख्वाजा मौलाना, जमियत उलेमाचे परभणी जिल्हाध्यक्ष मौलाना मोहम्मद सादेक साहब नदवी, खादरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक सय्यद अब्दुल रहमान खादरी उर्फ पाशाभाई, यासिर उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष पठाण रहीम खान, मिलिंद सावंत, इसाक पटेल, तन्वीर खुरेशी, शेख कलीम बेलदारसह आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने करण्यात आली। सेलू शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 50 व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते हार ट्रॉफी देऊन करण्यात आला। तदनंतर मुशायरा कार्यक्रम घेण्यात आला। मुशायरा कार्यक्रमात जळगाव येथील प्रसिद्ध कवी साबिर मुस्तफा आबादी, औरंगाबाद येथील कमर एजाज, नांदेड येथील अल्तमश ताबिश, परभणी येथील युवा कवी एहतेशाम शफी, खिजर अहमद खान, जावेद अन्सारी, जुबेर गोहर, डॉक्टर मुनीफ हनफी, शेख अयूब आलम यांनी बहारदार मुशायरा कार्यक्रम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले। सत्कार कार्यक्रमाचे प्रस्तावित पठाण रहीम खान यांनी केले। सूत्रसंचालन जळगाव येथील प्रसिद्ध कवी साबिर मुस्तफा आबादी यांनी केले। मुशायरा कार्यक्रमाचे प्रस्तावित व सूत्रसंचालन परभणी येथील प्रसिद्ध युवा कवी एहतेशाम शफी यांनी केले। कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। स्वाभिमानीतर्फे प्रशासक नेमणुकीचा निर्णय रद्द करण्याची मागणी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 23 फेब्रुवारी शुक्रवार रोजी परभणी मार्केट कमिटीचे सभापती यांना निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारने बाजार समितीच्या निवडणुका न घेता तिथे कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणुकीचा निर्णय तत्काळ रद्द करावा, याबाबतचे निवेदन 23 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेत आहेत, त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। सध्या केंद्र सरकारने देशातील बाजार समित्यांच्या निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून कारभार करण्याचा निर्णय घेत आहे। शासन नियुक्त प्रशासक मंडळ म्हणजे 7-12 नावावर असणारे सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते आणि निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळाचे असतील। या निर्णयाने बाजार समित्यामध्ये एक अधिकारशाही निर्माण होणार असून बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहे। देशातील बाजार समिती या राजकारण्यांचे अंडे बनलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे। मात्र याकरिता शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणत
कायमस्वरूपी प्रशासक नेमणूक करणे म्हणजे ढेकून झाले म्हणून घर जाण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने बाजार समितीवर प्रशासक न नेमता सध्या असलेल्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करून ज्यामध्ये बदल करून संबंधित बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा हक देण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या दबावाखाली कारभार नियंत्रण राहील. तसेच बाजार समिती काम करणारे माथाडी, हमाल आणि व्यापारी यांचेही प्रतिनिधींचा यामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बाजार समित्या बंदची हाक पुकारण्यात आली असून याकरिता राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यातील एक दिवस बंदची हाकेची विनंती किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोंढे, गजानन तुरे, विकास भोपळे, राम दुधाटे, गजानन दुगाने, सतीश दुगाने, प्रसाद गरुड, नागेश दुधाटे, मयूर वाघमारे, विठ्ठल चौकट, पंडित भोसले यांनी केले आहे. सेलू शहरातल्या कलाकाराच्या गीताला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. पेशाने शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते शेख महमुस्तर यांचे चिरंजीव शेख राहिल यांनी लिहिलेल्या व त्याची मुख्य भूमिका असलेल्या गीत एक वादा या म्युझिकल व्हिडिओला फिल्म एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन औरंगाबाद प्रस्तुत रील्स इंटरनॅशनल फेस्टिवल 2024 या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बेस्ट म्युझिक व्हिडिओ पुरस्कार घोषित झाला आहे. सदर स्पर्धेत जगभरातील 1350 पेक्षा अधिक म्युझिक व्हिडिओच्या पर्यवेक्षिका प्रविष्ट झाल्या होत्या. सध्या औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले शेख राहिल ह्या इयत्ता 10वी मध्ये शिकत असताना लघुपटाच्या माध्यमाने अभिनय व पटकथा गीत लेखक करत आहे. आतापर्यंत त्याला विविध लघुपटातील भूमिका व लेखनाकरिता अनेक पुरस्कार मिळालेले आहे. शेख राहिलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अजीजिया नगर येथील जैबुन्निसा मस्जिद येथे जलसा-ए-आम कार्यक्रम संपन्न. परभणी शहरातील अजीजिया नगर येथील जैबुन्निसा मक्तबच्या वतीने जलसे-ए-आम कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हजरत मौलाना मुफ्ती गौस साहब कासमी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून हजरत मौलाना मुफ्ती अब्बास साहब कासमी सह मौलाना धर्मगुरू यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जलसा-ए-आम कार्यक्रमात लहान लहान मुलांनी सहभाग घेतला. सर्व लहान मुलांना योग्य ते बक्षीस देण्यात आले. मौलानांनी परिवचन करूनच आपण समाजामध्ये कसे जगावे याच्याबद्दल लोकांना सविस्तर माहिती देण्यात आली. जलसा-ए-आम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मस्जिदचे इमाम मौलाना हाफिज सय्यद मुनव्वर साहब व अजीजिया नगर, पंचवटी नगर, अलिबाग नगर येथील तरुण मंडळींनी अथक परिश्रम घेतले. जिजामाता शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन साजरा. सेलू शहरातील आंबेडकर नगर येथील जिजामाता शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत जोगदंड तर प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक संजय मगर, डॉक्टर ऋतुराज साडेगावकर, संस्था सचिव ज्येष्ठ पत्रकार दिगंबर मुळे, बाबासाहेब चाठणकर, डॉक्टर गोविंद डग, मुख्याध्यापक रवींद्र पाठक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्षिक अहवाल मुख्याध्यापक रवींद्र पाठक यांनी सादर केला. यानंतर डी.व्ही. मुळे यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. मुलांनी देशी खेळ खेळावेत व शक्यतो मोबाईलपासून दूर राहावे असे प्रतिपादन संजय मगर यांनी केले. या प्रसंगी डॉक्टर ऋतुराज साडेगावकर यांनी शुभेच्छापर भाषण केले. या कार्यक्रमात सर्व स्नेहसंमेलन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश शेडके तथा कृष्णकांत खापरकुंटेकर यांनी केले तर आभार भगवान पावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयमाला काळे, विष्णू कटारे, सुनील राठोड, बाडू धनवे, शेख सादेखा मॅडम, तुकाराम अंबुरे यांनी परिश्रम घेतले. सेलू जिंतूर मतदारसंघात सर्वात जास्त घरकुलांची मंजुरी. आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांची माहिती. सेलू तालुक्यातील रवडगाव सर्कलमधील पात्र लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मोदी आवास योजनेची निधी मंजुरी मिळाल्याचे पत्र वाटपाचा कार्यक्रम विद्याविहार संकुल येथे पार पडला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व मोदी आवास योजनेची निधी मंजुरी मिळाल्याचे पत्र आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे सेलू तालुका अध्यक्ष
तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर संजय रोडगे, सोनेकर महाराज, बाजार समितीचे सभापती रवी डासाळकर, संचालक तथा भाजप तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तराव कदम, बाजार समितीचे संचालक माऊली ताठे, संचालक केशव सोळंके, बाजार समितीचे अनिल पवार, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश काटकर, भाजपाचे सेलू शहराध्यक्ष अशोकदादा अंभुरे, रवडगावचे सरपंच दीपक रोडगे, डासाळा सरपंच दादाराव बोंबले सह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाला हक्काचे पक्के घर असावे हे स्वप्न पाहिले. याच दृष्टिकोनातून राज्यात प्रत्येक प्रवर्गासाठी अनेक प्रकारच्या घरकुल योजना सुरू केल्या. देशातील करोडो परिवारास आपल्या हक्काचे पक्के घर मिळत आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पंचामृत अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेअंतर्गत 10 लाख घरकुलाची घोषणा केली. यामध्ये परभणी जिल्ह्यातील 4800 पैकी जिंतूर सेलू मतदारसंघात सर्वात जास्त एकूण 3252 घरकुलांची मंजुरी गृहनिर्माण, बहुजन कल्याण व इतर मागावर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आपल्या खात्याच्या मंत्रालयातून तत्काळ मंजुरी दिली. ही बाब खूप महत्त्वाची आहे. तसेच इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत आपल्या अनुदानाचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. आपण आयुष्यभर निष्ठेने केलेले कार्य निश्चितच आपल्या आणि समाजाच्या हिताचे राहील, असे प्रतिपादन आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी केले. यावेळी डॉक्टर संजय रोडगे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर संजय रोडगे यांचा आमदार मेघनादिदी बोर्डीकर, ग्रामपंचायत डासाळा, रवडगाव, लाड नांद्रा, माळे टाकळी, गोहेगाव आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.